गाईज, गुड मॉर्निंग. सो मी आरतीकडे आहे. रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या. डोकं दुखायला लागलं आता आमचं. सो आता चहा घेतोय आणि आता फटाफट इथलं किचनचं सगळं आवरून घेणार आहे. आरतीचं सगळं काम, कारण तिची सगळी जॉईंट फॅमिली, तिला खूप करावं लागतं सगळ्या गोष्टी. तर ते सगळं करून आता आम्ही मंदिरात जाणार आहे पहिला. त्यानंतर आज आम्ही कपिल सरांच्या फार्म हाऊसवरती जाणार आहे सगळे मस्त. सो चला तर मग एन्जॉय करा ब्लॉग. महाराष्ट्र फ्रेंड्स, सो आता आम्ही फटाफट जेवण बनवतोय. मी पोळ्या करून म्हणजे चपात्या करून घेते आणि आरती भाजी बनवते ना मस्त भरली वांगी. आणि तुम्ही बघू शकता ही विडी जुनी खूप विडी आहे, अँटिक विडी आहे. सो आता फटाफट जेवण बनवतोय. आता आम्हाला मंदिरात पण जायचं आहे, पांडुरंगाचे दर्शन घेणार आम्ही. आणि ना ॲक्च्युली पहाटे जायचं प्लॅन होता, पण रात्री एवढा गप्पा मारत बसलो की आम्हाला झोप म्हणजे डोकं दुखायला लागलं आता. सो त्यामुळे पहाटे काकडा आहे तिचं दर्शन नाही होतं आमचं. सो आता फटाफट किचन आवरतो आणि 9 वाजेपर्यंत आम्ही मंदिरात जातो, कारण 10 वाजता मंदिर परत बंद होतंय ना आरती. आज गर्दी आहे. सावकाश गजरा घ्यायचा. पांडुरंगाच्या दर्शनाला सकाळी सकाळी आणि आता राहुलचं आम्हाला आज नेलं. ही आमची कॉलेजची राहुल सरांची पेंटिंग तुम्ही बघू शकता, खूप सुंदर केलं आहे सर. आणि ते मंदिरात असतात जॉबसाठी आणि हे त्यांनी गाभाराचं केलं आहे ना. वाव, सुपर, खूप सुंदर. राहुल सरांची पेंटिंग, राहुल सर आणि आरती. आम्ही मंदिरात आलो आणि हे आमचे कॉलेज फ्रेंड राहुल सर, हाय करा, आणि आरती. स्वतः मंदिराचं खूप काम सुरू आहे. बाहेर तिकडे ना जास्त शूट नाही करते, त्यामुळं तिकडं मला देवाकडं नाही, पण आज ह्याच्यामुळे दर्शन वगैरे. हो, हे त्यांचं केबिन आहे इथला, खूप सुंदर. इथे थोडंसं अजून झाडं वगैरे लावा ना, छान वाटेल. काय आहे आरती? हे ग्रंथ आहे, पण ज्ञानेश्वरी का काय वाचलं पण. केवढी ही काय भागवत गीता आहे का? केवढी आहे ना. ज्ञानेश्वरी नाही आहे, भागवत. हो, मंदिरात एवढं देवाच्या दारात जॉब. एवढा गोड आहे ना, मला पण पाया पडतो त्याची. अच्छा, ह्या महादेवाची का? नरहरी सोड. अच्छा अच्छा, समोर मंदिर आहे, त्यांची समाधी. खूप सुंदर पेंडी आहे महादेवाची. हे गजरे मिळत ना आपल्या तिथे. कोणाच्या गावाये गाव नाही, कोणाच्या गावाये गाव पंढरे वाता यान रे
जायात त्याला माझा एकाला वाडा आहे जय महाराष्ट्र. सो आम्ही काल इथे फोटोशूट करणार होतो. हा खूप जुना वाडा आहे होळकर वाडा म्हणून, पण ते ॲक्च्युली आमचं झालं नाही, काल वादळ वारा आला. तर चला बघूयात आपण. म्हणजे सूर्याचं किरण ह्या रामाच्या तोंडावरती येतं तिथून. अरे बापरे. सो तुम्ही बघू शकताय हे खूप ऐतिहासिक मंदिर आहे रामाचं, रामाचं पंढरपूरमधलं. आणि ती वरची जी विंडो तुम्ही पाहताय ना त्याच्यातून सूर्यप्रकाश कधी येतो? पाडव्या दिवशी येतो आणि रामाच्या चेहऱ्यावरती पडतो असं सर सांगतात. वाव. खूप सुंदर वाडा आहे हा जुना होळकर वाडा ना. अहिल्याबाई होळकर यांचा वाडा आहे ना हा. 256 वर्ष झाले आणि ही वास्तू. वा. आपलं थोडं घे घे. ओके. इकडे बघू. ओके. हां पिळा त्याला आता थोडा. हां त्याला पाणी येऊ दे त्यातनं. पाणी येऊ दे. पिताना पाणी दिसलं पाहिजे त्यातनं. बाबा राहतात. सो बाबा मी नंतर येतो फोटो काढायला. आता उशीर झाला. लांब इकडे त्या झेंड्याकडे झेंडा. कळसाचं दर्शन घेतात ना बाबा इथून. तुम्ही बघू शकता बाबांना दर्शन नाही झालं तर कळसाचं दर्शन घेतात तेवढ्या लांबून. देव कळसावरच असतो ना. थँक्यू. मी तुमच्या पाया पडते. तुम्ही माझ्या पाया नाही पडायचे, मी पडायचं तुमच्या.